मंजू देवळात गेली होतीस? हो अरे, लहानपणापासून दिवाळीचं एकही काकडा चुकवलं नाही. मग आता इतक्या वर्षांनी गावाला आलीये, मग आता कसं काय चुकवेन? मग मला तरी सांगायचं, मी पण आलो असतो ना. तेच तर नको होतं. नाही म्हणजे तू जर माझ्या बरोबर आला असतास तर सगळा वेळ तुझ्याशी गप्पा मारण्यात गेला असता. मग मी गाव कधी फिरून बघितलं असतं. अरे इतक्या वर्षांनी आलीये मी, मला गाव फिरून बघायचं होतं. संजू तुला खरं सांगू, आपल्या गावचं गाव पण अजूनही टिकून आहे ना. किती छान आहे ना आपलं गाव. म्हणून तर मी तुला सांगायचो आदन मधनं येत जा गावी. पण तू इतक्या वर्षानंतर आलीये, तुला कोणी ओळखलं तरी असेल का? कोणी सुद्धा ओळखलं नाही मला. सगळ्या ओळखीच्या लोकांकडे कधी जाते आणि कधी गप्पा मारते असं झालंय बघ मला. तसं मी सांगितलंय सगळ्यांनी तू आलीस म्हणून. सगळ्यांच्या लक्षात आहे का रे मी? नाही म्हणजे विसरले असतील ना मला. असं कसं विसरतील? ज्यांना ज्यांना मी तुझ्याबद्दल सांगितलं ना त्यासनी सगळ्यांनी आठवली तू. हा हे बघ, हे लाडू पण आठवतील तुला, बेसनाचे आहे. बेसनाचे लाडू आहेत? होय. संजू तुला अजून आठवते की मला बेसनाचे लाडू आवडतात? मग काय, तुझ्यासाठी मंगल वहिनीकडून खास बनवून आणलेत मी. मंगल वहिनी हो. म्हणजे मंगलताई ते वाड्यातल्या? होय. बाबू दादांची बायको? आठवतंय की तुला? लगेच चांगलंय, त्यासनी बी लगेच आठवलीस तू. अरे तुला काय सांगू संजू, मी लहानपणी दिवसभर त्यांच्या वाड्यामध्ये खेळायचे. आप्पा तर म्हणायचे सर्व आजीला किला दत्तक म्हणून घेऊन टाक. संजू त्या सर्व आजी आहेत का रे अजून? मस्त खमकी आहे म्हातारी, तिला काय होतं? हो होय. चला म्हणजे आता भेटून यायलाच पाहिजे त्यांना. यो डबा तू लाडू काढून घे आणि त्यासनी परत देऊन टाक. बरं राहू दे, मी ठेवतो. नाही दे ना माझ्याकडे, मी ठेवते. त्यात काय एवढं ठेवतो मी. संजय दे ना, मी घेते. काही लागलं ना की सांगेन मी तुला. हा ये. जने सगळी कशी माझ्या लुगड्याकडे डोळ्या फाडून बघत होती, बघितलं का? तुला कसं कळलं ग? तुला तर दिसत बी नाही. अगं लुगड्याकडे बघून जळत असली ना की त्याचा वास येतो मला. आता इथं पण वास येतोय बघ मला. मी कशाला जोडू तुझ्या लुगड्या? मी तुला कुठं म्हणतेय, इथनं शेजारनं जात असेल ना कोणतरी. होय ग, देवळात बी समधी बघ डोळं फाडून फाडून बघत होती तुझ्या लुगड्याकडं. हा मग मी दिसतेच हिरोईन गत. आणि त्यातनं हे गॉगल घालून फिरत असते ना गावातनं, त्यांनी तर लयच लोकांच्या पोटात दुखतंय. सरे पास झालं स्वतःच कौतिक. सरे अगं आज देवळात एक बाई आली होती बघ. कुणाची होती, कुठनं आली काय माहित नाही बघ, पण काय दिसत होती ग, अक्षय अप्सराच बघ. तरीच गावातल्या मुडद्यांनी देवळाबाहेर गर्दी केली होती. तुला कसं कळलं ग गर्दी झालेलं? मग देवानं मला 4 डोळं दिल्यात, त्यानं बघितलं मी. 4 डोळं? हा, 2 पुढं आणि 2 माग. पुढच्यानी दिसत नाही आणि मागच्यानी दिसत. जने तू माग बघतेस ते दिसतंय बर का मला. मंगल काय हो, काही पाहिजे का तुम्हाला? होय. काय अहो काय करताय? काय पाहिजे? अगं तुला गावात मिरवताना बघायचंय. अगं नवी साडी नेसल्यावर बायकासनी काय वाटतं माहितीये? आपल्या साडीचं कौतुक करावं आणि 4 बायकात जाऊन मिरवावं. आणि तू नवी साडी नसून झाडू मारत बसलीस वय. माझं काय वय हाय वय आता मिरवायचं? अगं मिरवायच्या वयात नाही मिरवलीस, मग आता मिरवलं तर काय होतंय? आणि घरातलं काम राहतंय ती कोण करणार? माझा नवरा, माझी सासू, माझी लेकरं गावभर फिरून आली ना की मला बी मीच सगळीकडे मिरवून आलगत वाटतंय बघा. मंगल किती विचार करतेस ग सगळ्यांचा. आज पातूर तुला काय देता नाही आलं, ही गरिबी सोडली तर. आणि तू बी कधी काय मागितलं नाहीस बघ माझ्याकडं. जेव्हा बघावं तेव्हा घरचाच विचार करते. आता डिंपल मुळे नवी साडी तरी अंगावर आहे, माझ्याच्यानं ते पण नसतं करता आलं. आव तुम्ही काय बळणच केलंय होय? आता नाही तुमच्याकडे पैसा, त्याला कोण काय करणार? खरं सांगू का, मला ही कापडं दागिनं याची हौसमौज नाही राहिली. घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसले ना की अंगात एखादा दागिना घातल्यागतच वाटतंय बघा मला. ह्या बाया काय बोलत बसली तुमच्याशी?
मी हा पटकन झाडून काढते आणि फराळ देते तुम्हाला हं? मंगल, तू नाही काम करायचं, तुझ्या गावात मिरून ये, मी झाडून काढतो. अहो काय करताय? कोणी बघितलं म्हणजे? म्हणू दे काय म्हटलं तर. मला सांग, दिवाळीचा सगळा फराळी एकटीने केला, सगळी भांडी घासून काढली, आपल्या खोल्या बी सगळ्या साफ केल्या, तेव्हा कोण नाही आलं म्हणायला, आणि मी झाडू मारल्यावर कोण म्हणतात होय काय? मंगल, अहो अगं ए मंगल, अगं दिवाळी संपल्यावर फराळाचा आणतीस का काय? जना कावाची बसली या. हा काढून ठेवलाय आणती. अहो द्या तो झाडू इकडं. तुम्ही बी आज चला, फराळ देते तुम्हाला. चल. जनात्या झाला का देव देव? काकड्याला गर्दी होती का व? ही घ्या, फराळ करा आणि ही पिशवी घरी घेऊन जावा. मंगल, जनात्या अहो काय झालं, असं का बघताय? लक्ष्मीचं दर्शन घेत्या. म्हणजे पुरी, लंकेची पार्वती झालीस, पण घराची रया जाऊ दिली नाहीस बघ. अगं माणसाकडे पैसा नसला ना तर समधी एकमेकाला खायला उठते ती बघ. रात्रंदिवस नुसता घरात कर्कशा चालू असतोय, पण तू मात्र घराची घरी इसकटू दिली नाहीस बघ. जनात्या आज ही काय भलतच? अगं तुला आज नवीन साडीत बघितली म्हणून बोलावसं वाटलं बघ. लई गोड दिसतेस ग. सरे, तुझ्या परीस तुझी सूनच लई भारी दिसते बघ. मंगल, इथे जळवायत पाणी आणून वत ग. का वाटते? तुला जळल्याचा वास नाही का आला? जनात्या आमच्याच आत्या समजात भारी दिसतात बर का, त्यांची सर नाही कोणाला. मग ही माझ्या नातीची कमाल आहे. तिने सगळ्यांना कापडं आणली, सगळं सामान भरलं, आणि काल परवा पाथूर गुडघ्यावर पडल्यागत करत होती, आणि एकदमच कसा काय तिला पोक्तपणा आला हे कळलंच नाही. खरंच आहे आत्या, जिचं कसं होणार म्हणून काळजी करत होती, आज तिनंच समद्या घराचं चांगलं केलंय. असंच समज चांगलं होऊ दे बघ. कुणाची वाईट नजर वाड्यावर पडाय न ग. घराचं समद कर्ज तुझी लेक फेडू दे, आणि घरात सुख शांती लाभू दे बघ. दुनियेतलं समद सुख तुझ्या लेकीला मिळू दे ग बाया. जना, जर कौतुक झालं असलं तर ये फराळ करायला. वय आली बाई. ए काय करतोय? वाट बघतोय. हा, दम लागलाय ना मला उन्हामुळं, सावलीला थांबलोय. तुम्ही? मी बी सावलीलाच थांबलोय. ए काय करतोय? बघतोय. कंदील छान आहे ना? आली आली. हा, काय नाही. किती वर्षांनी वाड्यात निघाली. वाड्यातले सगळे ओळखतील की नाही काय माहित. त्यांना सांगू का ओळख, की हा रिकामा डबा ठेवून लगेच परत निघू? अरे देवा, रिकामा डबा घेऊन कसं जायचं? काहीतरी नेलं पाहिजे. पराग माने 8 रुपये. अरे 6 रुपयाचा पुडा 8 रुपये लिहितोय जुळे. ते 4 रुपये म्हणजे कसं ते. फरसांचं पाकिट मिळेल? एवढं डब्यात टाकून द्या ना.
दुकान महादेवराव म्हणजे त्यांचा मुलगा नामदेव यांचं आहे ना? नामदेव? हा हा हा, हेच ते दुकान. त्यांचा मुलगा म्हणजे त्याचं नाक सतत गळत असायचं, त्याचे पुढचे दातही पडले होते, त्याच्या डोक्यावरती केसच नसायचे, म्हणजे सतत टक्कल असायचं. आणि हे तर काहीच नाही, बिन चड्डीचा गावभर हिंडायचा, म्हणून सगळे त्याला नागू नागू म्हणून चिडवायचे. 2-2, 3-3 दिवस आंघोळ सुद्धा करत नव्हता. तो नामदेव कुठे आहे? माहित नाही. तो नाही इथं नाही. अहो ह्योच आहे तो नाम्या. नाही नाही नाही, म्या त्यो नामा नाही, म्हणजे म्या नाम्याच आहे, पण यो म्हणतोय त्यो नाम्या म्या नाही. म्या लहानपणापासूनच राजबिंडा, हँडसम. ए नाम्या, एक पर उधार नाही दिलं तर चालल, पण हे असलं बोलून गिरायकाचा जीव घेऊ नकोस. ही घे तुझं 6 रुपये आणि 4 रुपये ठेव मांडून. बरे, फरसांचे किती झाले? आता तुझ्याकडून घेईन कमी पैसे मंजू. म्हणजे तुम्हाला ओळखलंस? हा, आता तू एवढ्या डिटेल मध्ये माझ्याबद्दल सांगितल्यावर कसं ओळखणार नाही ना. संजू आला होता दुकानात, त्याने सांगितलं की मंजू आलीये म्हणून. तरी मी म्हंटल की इतक्या वर्षानंतर तू मला कसं काय ओळखलंस. बरं असू दे, मी वाड्यात चाललीये मंगलताईंना भेटायला. आता आपण भेटत राहू. बाय नामू. मंगलताई, ओळखलात का मला? नाही बाया. अहो मी मंजुळा, आत्माराम बाप्पांची मुलगी. मंजू तू? अगं बाया, केवढी मोठी झाली, असं ओळखू बी ना झाली. संजय भाऊजींनी सांगितलं होतं तू येणार आहे म्हणून, पण एवढी बदलली असेल असं वाटलं नाही. चल चल, ये की इकडं. हा बैसिता, हा पाणी आणते तुझ्यासाठी. अहो राहू दे, मी काय पाहुणी आहे का? हा लाडवाचा डब्बा द्यायला आले होते. लहानपणी तुमच्या हाताला चव होती ना, अगदी तशीच चव आहे, काही सुद्धा बदललेलं नाहीये. हा वाडा पण नाही आणि तुम्ही पण नाही. आली तर. आत्या, अहो आत्या आले. या इकडं. बघा तुम्हाला भेटायला कोण आले. मला कशाला कोण भेटायला येतंय? फुकटचा दिवाळीचा फराळाचा खायला आला असेल. तू बस, चहा आणते तुझ्यासाठी. आज्जे, अगं मला बी शिकव की शिव्या, म्हणजे तुझ्या एवढी झाली ना की मी बी सगळ्यांना शिव्या देत फिरीन बघ. कोण ग बाया ती म्हणती मला शिव्या शिकव म्हणून? माझ्या तोंडात कधी एक शिवी तरी असती का? माझ्यासारखी सुतळाक बाई अख्ख्या गावात गावणार नाही. मग लहानपणी कशी शिकवायचीस? आपांनी कसलं हाणलं होतं शिव्या देते म्हणून, आणि त्यांना बी तू नंतर ओरडलंस, आठवतंय ना? कोण ग तू? त्या आत्म्याची पोरगी तर नाहीस ना? या वाड्यात 24 तास पडलेली असायची, आणि जेव्हा बघावं तेव्हा माझ्या पदराला चिटकून असायची. सगळ्यांना वाटायचं की माझी नातच आहे. हो, तीच मी मंजुळा. काय लाज वाटतीये का तुला? एवढ्या वर्षांनी आलीस आणि अशी लांब का? ही की अशी माझ्या मोर. किती ग मोठी झालीस. तुला मुंबईत करमत का? हो, पण या गावची, तुमची, या वाड्याची खूप आठवण यायची. हो, म्हणूनच धन लावलीस का नाही इथं येऊन? अगं म्हातारी जिथे का मेली ते तरी बघायला यायचं होतस. आता कसं सांगू आजी, नाही आले, पण खरंच सांगते, मला खरंच तुमची खूप आठवण यायची. गंमत करते अग, अजून ध्यानात ठेवलं हीच लय झालं. मंजुळा धर. बाबू दादा, कसे आहात तुम्ही?
आत्माराम आप्पांची मंजुळा. बाबो मंजू किती मोठी झालीस तू. ही डिंपल माझी लेक. हाय. हाय. मम्मी सगळं फटाकं फोडलं, आपलं वाजवून फोडलं आणि बाकीच्याच पाय देऊन. यो माझा धाकटा. कसला गोड आहे हा. कसला गोड. 100 राक्षस मिळाला असेल तेव्हा जन्माला आला असेल. इतकं खोडसाळ आहे ही. पण चेहऱ्यावरून किती शांत आणि समजूतदार वाटतोय. बाळा इकडे ये. तुझं नाव काय. टोन्या. नाही, माझं नाव शुभंकर राव आहे. नाव सुद्धा छान आहे. पण सगळे त्याला टोन्याच म्हणतात. नाव शुभंकर पण काम सगळं अशुभच करतोय. आजे पाया पडतो. आज दिवाळी आहे ना, मोठ्यांच्या पाया पडायचं असतं. हुशार पण आहे. पप्पा मम्मी. नाही माझ्या नको. नाही मी तुमच्या पाया पडायला आलो, तुम्हाला हॅपी दिवाळी करायला आलोय. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अरे ह्याच्या मानगुटीवर काय भूतभीत बसलंय का काय. ह्यो एवढा शाण्यासारखा कसा वागायला लागलाय. डॉक्टर ही डॉक्टर हित वाड्यातच राहते आणि दवाखाना बी हितच आहे त्यांचा. ही मंजुळा आमच्याच गावातली आहे. मुंबईला गेली होती, आता परत आली. हाय, मी अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव. मुंबईतला खूप मोठा डॉक्टर आहे मी. मुंबईमध्ये खूप मोठं हॉस्पिटल आहे माझं. पण मुंबई सोडून गावामध्ये मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. मी अनाथ आहे ना, म्हणून माझं सगळं आयुष्य लोकांची सेवा करण्यात घालवायचं आहे. गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. मंगलताई मी निघते. मला जरा एक अर्जंट काम आहे. पहिल्यांदा आलीस, हळदी कुंकू लावून जा. आजी येते आम्ही. तुला वाटेल तेव्हा येत जा वाड्यात. हो येऊ. मंगलताई मी पण आलो. एक्सक्यूज मी, मुंबईत कुठे असता तुम्ही. ठाण्यात. गावी दिवाळीसाठी आलाय का. हो. किती दिवसांचा मुक्काम. मला जरा उशीर होतोय, आपण नंतर बोलूयात का. मी काहीतरी विसरलोय. शुभेच्छा द्यायला. दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी. थँक्यू. तुमचं नाव. मंजुळा. ब्युटिफुल. तुमच्या इतकं तुमचं नावही गोड आहे. हे बघा डॉक्टर, दिवाळीच्या शुभेच्छापर्यंत ठीक होतं, पण जास्त पर्सनल झालेलं मला चालणार नाही. इथून पुढे माझ्याशी बोलताना जरा काळजी घ्या, किंवा नाही बोललात ना तरी चालेल.